श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे. दादा म्हणतात, सलग 10 वर्षात पत्नीच्या गंभीर आजाराने मी त्रस्त होतो. पुण्या-मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्चूनही फरक पडत नव्हता. पूर्ण कुटुंब विस्कळीत झाले होते आणि अचानक परमपूज्य गुरुमाऊली 7-8 सेवेकऱ्यांसोबत प्रश्नोत्तर व मार्गदर्शनासाठी बीडच्या सुभाष रोडवरील दत्त मंदिरात आले. मी माझा प्रश्न परमपूज्य गुरुमाऊलींसमोर लिहून दिला. माझी व्यथा सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. परमपूज्य गुरुमाऊलींनी मला हिंमत दिली, दिलासा दिला व सेवा दिली. श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथांची पारायणे, 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप, 6 लक्ष गायत्री जप व नारायण नागबली विधी, एवढी मोठी सेवा अतिशय श्रद्धेने, निष्ठेने 3.5 महिन्यात कुटुंबातील सर्वांनी मिळून पूर्ण केली. बीडला साप्ताहिक केंद्र सुरू झाले. केंद्रात नियमित जाऊ लागलो आणि कुटुंबातील वातावरण बदलले. सर्व काही सुरळीत झाले. त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाशी माझे नाते घट्ट झाले आणि या सेवेची फलश्रुती म्हणून श्री स्वामी महाराजांनी मला संकटाच्या प्रसंगी कितीदा तरी हात दिला. खूप प्रयत्न करूनही माझ्या मुलाला B.Ed अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा रात्री 1:30 वाजता पांढऱ्या शुभ्र वेशातील एक गृहस्थ जालना जिल्ह्यातील अंबडच्या बस स्थानकासमोर भेटले व त्या सद्गृहस्थाने माझ्या मुलाच्या प्रवेशाचे काम सहज मार्गी लावले. शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन मी कोकणात पोलादपूरला गेलो असताना रात्रीच्या अंधारात शाळेच्या आवारातील विहिरीत पडलो. तेव्हा अचानक 2 सद्गृहस्थ धावून आले व मला वाचवले. मोठ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आला तेव्हाही एक सद्गृहस्थ भेटले व म्हणाले, सर, तुमच्या मुलाचे नोकरीचे काम मी करतो व दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मला मदतही केली. एकदा मी द्वारकेला गेलो असताना समुद्राच्या काठी खडकावर बसून सागराचे रोज रूप बघत असताना अचानक एक प्रचंड लाट आली आणि मी 20 ते 25 फूट उंच लाटेबरोबर फेकला गेलो. तेव्हाही किनाऱ्यावर सर्वत्र खडक असताना मला कोणीतरी झेलले व 2 खडकांच्या मध्ये थोड्याशा जागेत वाळूवर अलगद ठेवले. त्यामुळे माझा विश्वासच पटला की श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः कुणाला ना कुणाला मदतीला पाठवून माझे कार्य यशस्वीरित्या पार पाडतात. या सर्व महत्त्वाच्या संकटाच्या प्रसंगी मदत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत याची जाणीव मला पदोपदी होते. या 22 वर्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीशी राहून माझ्या हातून सेवा कार्य करून घेतले आहे. अशीच सेवा स्वामी पुढेही करून घेत राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सेवेकरी दादांचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.